नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। कधी कधी आपल्या आसपास इतकं काळं वास्तव असतं की त्याबद्दल बोलताना अंगावर शहारे येतात। बीड, जिथे एका छोट्या व्यापाऱ्याला केवळ सावकाराचा छळ सहन न होऊन गळफास लावावा लागला। कल्पना करा, एखाद्या माणसाने वर्षानुवर्ष पैसे परत देत राहावं, पण तरीही सावकाराचे फोन येत राहतात। एक दिवस तो इतका खचतो की आपल्या बायकोला सांगतो की आता तुझ्यावर जबाबदारी आहे या सगळ्यांची, आणि स्वतःला संपवतो। हा खरोखर हृदयाला पिळवून टाकणारा आणि संतापजनक प्रकार आहे जो बीडमध्ये समोर आला आहे। राम फटाले नावाचा हा व्यापारी कपड्यांचा व्यवसाय करत होता। व्यवसाय वाढवण्यासाठी, दुकान चालवण्यासाठी 2.5 लाख रुपये सावकाराकडून घेतले। दरमहा 10% व्याजाने 25,000 रुपये हप्ता तो देत राहिला। वर्षानुवर्ष हे पैसे परत करत राहिला तरी सावकाराच्या मागण्या संपल्या नाही। उलट त्याच्यावर सतत तगादा सुरू झाला, इतका की त्याला अगदी अश्लील, अमानवी धमक्या देण्यात आल्या। पोलीस तपासात समोर आलंय की सावकारानं स्पष्टपणे धमकावलं की वेळेवर पैसे देत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी सोड। ही धमकी केवळ शब्द नव्हती, ती त्याच्या आत्मसन्मानावर घाला होती, त्याच्या मनाला पोखरणारी होती। राम फटाले याच्या मनात अपराध, ग्लानी, भीती, अपमान सगळं एकत्र झालं आणि त्याला वाटलं की मी अपयशी पती, अपयशी वडील, अपयशी मुलगा आहे। आणि म्हणूनच त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलंय की मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकलो नाही। रेणुका, तुझ्यावर आता या सगळ्यांची जबाबदारी आहे। या ओळी वाचताना अंगावर काटा येतो। आणि एवढंच नाही, तो जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सावकाराचं नाव घेतो आणि म्हणतो की माझं बँक खातं तपासा, मी सर्व रक्कम भरली आहे, माझ्या कुटुंबाला त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे। ही विनंती म्हणजे मृत्यूकडे झुकलेल्या माणसाचा शेवटचा आवाज आपल्या कुटुंबासाठी। या प्रकरणात लक्ष्मण जाधव नावाचा सावकार आणि त्याची पत्नी वर्षा जाधव यांच्यासह 7 जणांविरुद्ध बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तिघांना अटक केली। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। पण यात एक मोठा धक्का देणारा पैलू असा की मुख्य आरोपी लक्ष्मण जाधव हा भाजपचा स्थानिक पदाधिकारी आहे आणि त्यामुळे प्रकरणाला केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकीय रंग चढला आहे। लोक विचारू लागलेत की राजकीय ओळख असलेल्या लोकांना अशा प्रकरणात संरक्षण दिलं जातं का? प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरतं का? यात अजून एक महत्त्वाचा राजकीय कनेक्शन आहे, मुंडे घराण्याचं, पंकजा मुंडे यांचं। बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सावकारी प्रश्नावर भाष्य होत आलंय। त्यांच्या सभांमध्ये हा प्रश्न हमखास उठायचा। पंकजा मुंडे ही वेळोवेळी सावकारी विरोधात कारवाईची मागणी करत आलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात बीडमध्ये सावकारांची मक्तेदारी अजून तुटली नाही। त्यांच्या राजकीय पक्षातले स्थानिक नेतेच सावकारी करतात असंही आता निदर्शनास येत आहे, असा आरोप होतोय। लक्ष्मण जाधव यांच्यावर झालेला गुन्हा आणि त्यांची भाजपमधील ओळख हा मुद्दा भाजपच्या स्थानिक नेत्यांसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे। राजकीय पक्ष एकीकडे सावकारी विरोधी भाषणं देतात आणि दुसरीकडे त्यांच्यात पक्षातील लोकांवर अशा गुन्ह्यांचे आरोप होतात। ही खूप गंभीर गोष्ट आहे। हे प्रकरण केवळ राम फटाले यांच्या मृत्यूपुरता मर्यादित नाही। बीड जिल्ह्यात याआधीही अशा अनेक घटना घडल्या। काही आठवड्यापूर्वीच 2 तरुणांनी सावकारी छळामुळे आत्महत्या केली होती। हे आकडे फक्त आकडे नाहीत, हे त्या कुटुंबाचे तुटलेले संसार आहेत। हे प्रशासकीय अपयश आहे। शासनाकडे सावकारी विरोधी कायदा आहे, नियम आहेत, पण प्रत्यक्षात गावोगावी सावकार खुलेआम पैसे देतात, 10, 15, 20% व्याज घेतात, लोकांना फसवतात, धमकावतात आणि शेवटी कर्जबाजारी शेतकरी, व्यापारी, सामान्य माणूस आत्महत्या करतो। हे कुठे थांबणार आहे? कधी थांबणार आहे? प्रशासन झोपलेलं आहे का? सरकारी विरोधी कायदा फक्त कागदावर आहे का? आणि सगळ्यात मोठं, आपण समाज म्हणून या प्रश्नाकडे डोळेझाक करतोय का? राम फटाले यांची चिठ्ठी आपल्या सगळ्यांसाठी इशारा आहे। त्या शब्दातून अपराध, ग्लानी दिसते, भीती दिसते आणि एक वेदना दिसते की आपल्या कुटुंबाला वाचवता आलं नाही। सगळ्यांनी एकत्र येऊन या मुळावर घाव घातला पाहिजे, नाहीतर उद्या हा मुद्दा आपल्या घरापर्यंत पोहोचलेला असेल, त्याला वेळ लागणार नाही। आजचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनात काय विचार येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही केवळ बातमी आहे तर आपल्या समाजाचं सत्य आहे। आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका। धन्यवाद।